कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक खड्ड्यांची डागडुगी अर्थात खड्डे बुजविण्याचे काम चालू असल्याने नागरिकांमध्ये काही काळ समाधान दिसत असले तरी शहरातील मात्र मुख्य रस्त्यावर अर्थात धारणगाव रोड येथे माधवबागेसमोरील एक खड्डा मूळ रस्त्यात अनेक दिवसापासून असून या खड्ड्याचा त्रास शाळकरी मुलांना व तेथील व्यावसायिक तसेच प्रवाशांना होत आहे। परंतु या खड्ड्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष का व कानाडोळा का असा देखील प्रश्न शिंदे शिवसेना गटाचे शहर उपप्रमुख सनिक काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी सांगितले आहे। या खड्ड्याबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या आहेत। ते म्हणाले की नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब हा खड्डा जरा बघा व लवकरात लवकर नागरिकांच्या होणाऱ्या हाल व अपेष्टांपासून त्यांची सुटका करा, अन्यथा शिवसेना शिंदे गटाच्या तर्फे तीव्र आंदोलन यावेळी छेडण्यात येईल। त्यावेळी त्यांनी या खड्ड्यामध्ये असलेली वायर तसेच खड्ड्यामध्ये असलेल्या दगडांची अवस्था व नागरिकांचे होणारे हाल याबाबत अधिक माहिती दिली आहे। तसेच प्रशासनाला खोचक इशारा देखील दिला आहे की लवकरात लवकर हा खड्डा जर बुजविला नाही तर मात्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन यावेळी। माननीय कोपरगाव नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब, आपणास एक विनंती करण्यात येते। कोपरगावमधील मुख्य रस्ता धारणगाव रोड ते बसस्टँड या भागात असणारा मुख्य रस्ता जो आहे तो माधवबागेसमोरील जो परिसर आहे त्या भागामध्ये हा खड्डा अनेक वर्षापासून हा खड्डा इथं आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही कामानिमित्त करण्यात आला होता। या खड्ड्यामध्ये शाळेतून येणारे जाणारे मुलं किंवा वाहनांची नुकसान, मुलं पडतात इथे आणि साचल्यानंतर याचा अंदाज कळत नाही लोकांना, त्यामुळं वाहन इथं आदळआपट होऊन काही लोकांचा तोल जातो व शालेय मुलांना इथं असणारे गज या वायरी याच्यात पाय अडकून 2-3 वेळेस पडलेले मुलं आहे। तुम्ही जे इथं काम करण्याकरता नगरपालिकेने जे दुरुस्ती करण्याकरता जे माणसं पाठवले होते त्यांना आम्ही ज्यावेळेस इथं आल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही व्यवस्थित दुरुस्ती करा, इथली ही माती सगळी खरडून JCBच्या साहाय्याने ही माती काढून व्यवस्थित हा खड्डा व्यवस्थित खरडून याचं लेअर टाकून व्यवस्थित खडी टाकून बुजवण्यात यावे अशी विनंती केली असता त्यांनी इतर ठिकाणच्या आजूबाजूचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचे करून निघून गेले। पण आम्ही ज्यावेळेस या कामाचं त्यांना बोललो त्यावेळेस त्यांनी इथं दुर्लक्ष केलं व हे काम न करता निघून गेले। तर आम्ही तुम्हाला विनंती करतो ना CO साहेब, तुम्ही प्रत्यक्ष इथं येऊन या खड्ड्याची काय अवस्था हे बघून आजूबाजूचा हा जो याच्या खड्ड्यातली जी माती साईडला पसरली आपल्या रोडवर मुख्य रस्त्यावर ती JCBच्या साहाय्याने काढून हा खड्डा व्यवस्थित दुरुस्त करून द्यावा अशी विनंती करतो, अन्यथा इथे आम्ही पुढच्या वेळेस तीव्र आंदोलन छेडू।